ताससुद्धा माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. सगळ्यांचा हिशोब केल्यानंतरच हा व्हिडिओ मी मोबाईलमधून डिलीट करेल असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. हे बघा, आता त्यांच्या वडिलांचा हा विषय असल्यामुळे साहजिक प्रत्येकाला या गोष्टी वाटतात आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे त्यांना या ठिकाणी ठिकाणी झालेला त्यांना दिसतो आहे. त्यामुळे कोणी माझा मुलगाही कदाचित माझ्यावर काही अन्याय झाला तर तो तसाच फोटो ठेवेल. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बघायला गेलं, शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना यावेळेस त्यांनी 21 मीटरने जळगाव जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमध्ये जी आपली भूजल पातळी खालवली, भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वे केलेला आहे. तुम्ही बघत असाल की टेम्परेचरामुळे आता पाण्याची पातळी खाली जाते आहे. आज काल 44 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. तर पाणी हे खाली जाणारच आहे, पण तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांना, नागरिकांना, माता भगिनींना सगळ्यांना आव्हान करतो आहे की थोडं जपून पाणी वापरणं ही काळाची गरज आहे. कारण पाणी हे उपलब्ध आपण करू शकत नाही. जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपण काटकसरीनं काम केलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. पण तरीसुद्धा पाण्याची पातळी जरी खाली खोल गेली असली तरी राज्याच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी लागलेले टँकर आणि या वर्षाचे लागलेले टँकर याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. जसं गोरेंना मंत्रिपद मिळालं तसं मला पण मंत्रिपद मिळालं पाहिजे, मी सुद्धा एका पक्ष खासदार असं त्यांनी म्हटलं. तर प्रत्येकाने आपले स्वप्न पाहिले पाहिजे, पण ते सत्य किती होतात मला माहीत नाही. मागील 5 वर्षामध्ये बघायला गेलं शेतकऱ्यांची आत्महत्या वाढताना पाहायला मिळते. साधारण 5 वर्षात बघायला गेलं तुलनेत तर 900 शेतकऱ्यांची आत्महत्या, यामध्ये युथ शेतकऱ्यांचं मोठी संख्या पाहायला मिळते. हे बघा, आता आपण पाहिलं असेल की नापिकी काही ठिकाणी अवेळी पाऊस याच्यामुळे साहजिक शेतकरी नाराज होतो. पण तरीसुद्धा सरकारने आपल्या परीने जे शेतकऱ्यांकरता योजना करता आल्या पाहिजे त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही शेतकरी निराश होऊन जे आत्महत्या करत आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. मग ठिबक सिंचन योजना असेल किंवा 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, राज्य सरकार केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलं जाणारं वर्षभराचं अनुदान असेल किंवा त्यांनाच लागून असलेली त्यांच्या घरामधली जी गृहिणी आहे तिच्याकरता लाडकी बहीण योजना असेल, असे बरेच सपोर्ट सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा काही हे चुकीच्या मार्गाने काही लोक जातात. तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की शेतकरी बांधवांनो, धीर धरा, सरकार आपल्या पाठीशी आहे. 44% पगार बाकी आहे त्यांचा आणि त्याच्यावर शिंदे साहेबांनी कालच त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीच्या सूचना दिल्यामुळे लवकरात लवकर पैसे त्यांना उपलब्ध होतील. श्रेय घेतलं जातं आहे अजितदादाकडून किंवा आपल्या शिवसेनेकडून, असं श्रेय घेतलं जातं आहे त्यांना पगार मिळून. श्रेय कोणाला मिळालं तर सरकार आमचं आहे. तिघं मिळून आम्ही काम करतो आहे. राज्यामध्ये जर बघितलं आपण तर जलजीवन मिशन योजनांचे पण मला तरी नाही वाटत, कारण की केंद्राचा एवढा मोठा माणूस एखाद्या पालकमंत्रीपदाकरता या गोष्टी करतील. तिथे योगायोगाने तटकरे साहेब एक खासदार आहे, तर खासदाराच्या घरी एखाद्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे ते जेवणाला जात असतील. पण आमचे तिघही नेते हे सक्षम आहे पालकमंत्रीपदाच्या निवडा करण्याकरता. त्यामुळे मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही हा त्रास देऊ. सुधीर मुनगंटीवार तरी सरकार कायम राहिलं पाहिजे. माझं प्रमोशन करण्यासाठी प्रणिती शिंदे असतील इतर पक्षाचे किंवा अरविंद सावंत हे इकडे आले पाहिजे तरच माझं प्रमोशन होईल. खतखत व्यक्त करून दाखवले त्यांनी. ते मला माहीत नाही. शेवटी ते सुधीर भाऊ आहेत, ते काय बोलतात आणि कशी गुगली टाकतात हा कोणालाही गोष्टी कळत नाही. भूजल पातळी कोकाटे पुन्हा बरडले, फायदा झाला म्हणून सगळेच कांदा लावा सुटले म्हणून बाजार भाव कांद्याचा पडलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काल. त्यामुळे वाद कुठेतरी पेटलेला दिसून येतोय पुन्हा. नाही, मी ते काही ऐकलेलं नाही आहे. पण शेवटी मी असेल किंवा माझ्यासकट कोणी मंत्री असतील तर सरकारवर काही परिणाम होईल असं वक्तव्य आमच्याकडनं झालं नाही पाहिजे, जेणेकरून आमच्या नेत्यांना त्रास होईल आणि आम्ही ते पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, 23,000 योजना आमच्या पूर्ण झालेल्या आहे आणि जवळपास 10,000च्या आसपास योजना अशा आहे की ज्या 75 ते 99च्या दरम्यान आहे. मागच्या ऑक्टोबरपासून तर आतापर्यंत पैसे उपलब्ध नसल्यामुळे काही कामं आमची थांबली होती. जवळपास 9 महिन्यापासून पैसे नव्हते. पण आता राज्य सरकारने जवळपास 2,000 कोटीच्या वरती पैसे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला ही संख्या वाढलेली दिसेल. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये टँकर नसलेलं राज्य आपल्याला दिसेल असं मला या ठिकाणी वाटतं. मजेपचे अधिकारी असतील यांच्याकडून काही योजनांना विलंब झाला, काही ठेकेदारांनी मुद्दामच उशिराने निधी मिळाला नाही म्हणून कामं सुरू केली, तर यांच्यावर काही कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही. 3Cचे आदेश दिलेले आहेत, दंडाच्या कारवाया सुरू आहेत आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या आम्ही सूचना केल्या आणि बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरना आम्ही महाराष्ट्रामध्ये काळ्या यादीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय आता अमित शहा. हे बघा, राजकारणाचे विचार वेगळे वेगळे आणि नातेसंबंध हा वेगळा वेगळा आहे. शेवटी किती झालं तर ते शरद पवारांची नातनी आहे, त्यामुळे त्यांना जाणं हे उचितच आहे. विचार वेगळे असले तरी कुटुंब एक आहे आणि हे पथ्य पाळलंच पाहिजे. आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की हेच नाही तर हे एकमेकाच्या विरोधात जे निवडणुका लढतात ते सुद्धा एकमेकाच्या लग्न कार्यामध्ये किंवा
अंत्यविधीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला तरी असं वाटतं की ही परंपरा कायम टिकली पाहिजे. ती पवार कुटुंबाने या राज्यामध्ये टिकवलेली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अद्यापही महिला नाराज आहे आणि 1500 रुपये येतात आहे. वैयक्तिक आपलं मत किती आहे की महिलांना किती मिळालं? आर्थिक बाब पडल्यामुळे भाऊ हे सगळं सोसावं लागतंय का लाडक्या बहिणी नाराज कोणत्याच बहिणी नाराज नाही आहे. बहिणी नाराज नाही आहे. आपल्यामुळे आपण म्हणत असाल 2100 रुपयाची जी मागणी आहे ती आमचीसुद्धा आहे. पण शेवटी सरकार हे कटिबद्ध आहे. सरकार येऊन अजून 100 दिवस पूर्ण होत आहे. बहिणींची मागणी पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल. शिंदे साहेब असते तर 2100 रुपये मिळाले असते सीएम म्हणून. नाही, तिघं जणांनीच ती मागच्या काळात योजना केली आहे. तिघं जणच 2100 करतात. पण आता सीएम बदललेले पण मात्र 1500च मिळत आहे. महिला नाराज आहे. नाही 1500 मिळत आहे ना कंटिन्यू. लोक तर सांगायचे 1500 भेटणारच नाही. मिळत आहे, सरकार आल्यावर पण मिळत आहे आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळत आहे. आता कर्जमाफीचा विचार सध्या अजितदादांनी प्रश्न केलेला आहे. पुढच्या काळामध्ये सरकार विचार घेईल.